नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. वरून काटेरी आणि आतमध्ये गोड गरे अशी फणसाची ओळख. तर या फणसापासून वेफर्स बनवले जातात, फणस पोळी बनवली जाते, तसंच भाजीसुद्धा बनवली जाते. तर आज आपण याच फणसापासून खूप छान अशी फणसाची भाजी कशी बनवली जाते ते पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर असा कोवळा फणस आपण घ्यायचा आहे आणि त्याचे असे आपण तुकडे करून घेतले आहेत गोल, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून घेणार आहोत. हे पाणी पूर्णपणे आपले जे फणसाचे काप केलेले आहेत ते बुडतील अशा प्रमाणात आपण घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे 1 चमचा, आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तेलाचा वापर यासाठी करायचा आहे कारण जे चीक असतं फणसाला तर ते आपल्या हाताला लागतं कापताना वगैरे, आणि ते शिजल्यानंतर जो चीक असतो तो पूर्णपणे साईडने गोळा होतो आणि व्यवस्थित असं आपल्याला फणसाचं जे आतला भाग आपण घेणार आहोत तो चीक विरहित आपल्याला मिळतो. तर मी इथे 8 ते 9 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. तुम्ही तुमचा फणस कितपत कोवळा आहे त्यानुसार शिट्टी देऊ शकता किंवा तुम्ही टोपामध्ये सुद्धा उकडवू शकता. तर आता कुकर थंड होईपर्यंत आपण फणसाच्या भाजीमध्ये जो एक पदार्थ वापरणार आहोत ते म्हणजे कारळं, म्हणजे तिळकुटासाठी आपण जे काळे तीळ वापरतो ते मी इथे 3 ते 4 चमचे घेतलेले आहेत आणि ते चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत ते तडतडत नाही तोपर्यंत त्यांना भाजायचं आहे आणि मिक्सरच्या मांड्यामध्ये त्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि अगदी आपल्याला त्याची बारीक पूड करून घ्यायची नाही आहे, तर हलकंसं त्याला दळदळीत असं आपण वाटून घ्यायचं आहे. बघा, असं त्याचं टेक्स्चर आलं पाहिजे. हे बघा, जाडसरच आहे वाटण. तर हे आपला एक खूप छान असा स्वाद येतो आपल्या फणसाच्या भाजीला. तर हे नक्की तुम्ही असं करून बघा. या पद्धतीने खूप छान भाजी तयार होते आणि टेस्टसुद्धा खूप छान येते भाजीला. आता कुकर थंड झाल्यानंतर आपण इथे तुम्ही बघू शकता हा चीक आहे तो पूर्णपणे बाजूने बघा असा चिकटला आहे कुकरला, आणि त्यामुळे काय होणार आहे, आपण जे आता फणसाचे जे तुकडे आपण करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित आपल्याला इथे स्वच्छ करून आपण त्याचा जो गर आहे तो आपण काढून घेऊ शकतो, जो भाजीला लागणार आहे. तर हे बघा, इथे पाणी आपण काढून टाकलंय आणि पूर्ण थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण हे जो भाजीसाठी लागणारा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. जो काटेरी भाग आहे तो सहजरित्या असा निघतो, आणि जो पाव असते म्हणजे तिथे चीक असतं तो भाग सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सगळा फणस व्यवस्थित स्वच्छ करून त्याचं जो भाजी योग्य भाग आहे तो आपण घ्यायचा आहे. फणस हे उष्णकटिबंधीय फळ आहे. कोकणामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हल्ली उत्पन्नसुद्धा घेत आहेत. तर अशा या फणसाचे भरपूर आपल्याला फायदे होतात खाल्ल्यामुळे. साधारण जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये जे फणस असतो तो आपल्याला भाजी योग्य असतो, म्हणजे तो जास्त त्याच्यामध्ये गरे बनलेले नसतात, त्यामुळे त्याची भाजी खूप छान लागते. फणसामध्ये व्हिटॅमिन ए, B6 आणि सी विटॅमिन्स असतात. फणस खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहत असते. तसंच फणस उच्च रक्तदाब कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. नियमित फणस खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकासुद्धा कमी होतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळं फणस स्वच्छ करून घेतलेला आहे आणि जो खाण्यायोग्य भाग आहे तो आपण काढून घेतलेला आहे. ह्या भाजीसाठी जराशी मेहनत लागते, पण भाजी खाताना खूप छान लागते. त्याच्यामुळे जी आपण मेहनत केलेली असते त्याचं काहीही आपल्याला वाटत नाही. बघा, आता इथे आपण थोडीशी तयारी करून घेतलेली आहे. इथे कांदा आपण चिरून घेतलेला आहे. मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि एक अख्खा लसूण मी इथे त्याच्या पाकळ्या काढून त्याला फक्त मी चेचून घेतलेला आहे थोडंसं दगडीने, आणि तसा ओबडधोबडच तो छान वाटतो. आता हा जो लसूण आहे जरा जास्त प्रमाणात वापरला तर भाजीची टेस्ट खूप येते, आणि थोडंसं तेल जास्त वापरलं तर भाजीसुद्धा खूप छान तयार होते. कारण ते फणसाचा जो गर आपण काढलेला असतो ते तेल खूप ऑब्झर्व करतं आणि आपली भाजी सुकी सुकी एकदम होते. त्यामुळे थोडीशी तेलाचा वापर जास्त केला तर हरकत नाही. तरी ते थोडंसं आपलं लसूण परतून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण कांदासुद्धा आता टाकून घेतलेला आहे. तर हे पूर्ण आपण आता गोल्डन कलर येईपर्यंत कांद्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी नेमक्या
पदार्थांमध्ये भाजी तयार होत असते बघा ही. कांदा गोल्डन कलरचा होईपर्यंत मी काय करणार आहे इथे तुम्हाला एक मी पद्धत दाखवणार आहे भाजीची. ती म्हणजे आपण हे जे मसाले वापरणार आहोत ते आपण तेलामध्ये न टाकता आपण जे फणसाचे हे खाण्यायोग्य भाग आपण काढून घेतलेला आहे त्याच्यामध्येच तुमच्या चवीनुसार हे सगळे पदार्थ तुम्ही घ्यायचे आहेत. म्हणजे जे मसाले लागणारे आहेत मी ते 2 चमचे मोठे 2 चमचे तिखट घेतलं आहे, 1 चमचा हळद घेतली आहे, तसंच चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे तर गरम मसाला किंवा जिरेपूड धणेपूड असं सुद्धा वापरू शकता. मी ते वापरलेली नाही आहे. आणि जे कारळ्याचं आपण वाटून घेतलेलं आहेत कारळं ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि या पद्धतीने आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. यामुळे काय होतं आपण जेव्हा भाजी परततो तेलामध्ये तेव्हा हे सगळे मसाले त्याला व्यवस्थित लागतात. आणि हे जर तुम्ही तेलामध्ये वापरलं तर काही वेळेस असं होतं की मसाला कुठे लागतो किंवा लागत नाही असं सुद्धा होतं. तर ही पद्धत जरूर तुम्ही ट्राय करा. माझी आजी आणि आई या पद्धतीने भाजी बनवायची त्यानुसार मी तुम्हाला दाखवलेली आहे. इथे सुद्धा आपला कांदा गोल्डन कलरचा भाजून तयार झालेला होता. तर आपण त्याच्यामध्ये हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि आता परतवायची आहे भाजी. खूप छान भाजी तयार होते बघा. अशा पद्धतीने करूनच बघा तुम्ही एकदा. फणसामध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत करण्यासाठी मदत होत असते. तसंच फणस हे फायबरचे चांगले स्रोत मानले जाते. लो कॅलरी फूड म्हणून सेवन करणे खूप याचे फायदे आहेत. तसंच लोह पण भरपूर प्रमाणामध्ये असतं. आणि ज्या सीझनला जे फळ किंवा भाजी आपल्याला मिळते ती नेहमी खावी असं सगळे सांगत असतात. त्याचे पण आपल्याला फायदे होत असतात. आपण फणस ऑलरेडी शिजवलेला असतो आणि जे कांदा वगैरे आपण वापरला आहे तो सुद्धा आपण फोडणीमध्ये चांगला तेलामध्ये भाजलेला आहे. त्यामुळे 2 मिनिटाची वाफ घेऊन आपण ही भाजी तयार करून घ्यायची आहे. लगेचच भाजी तयार होते. यानंतर वाफवल्यामुळे काय होणार आहे आपण जे मसाले वापरलेले आहेत ते चांगले भाजीमध्ये ॲब्झॉर्ब होतात. त्याचा स्मेल चांगला भाजीला लागतो आणि खूप छान अशी आपली भाजी तयार होत असते. तर ही भाजी तुम्ही चपाती किंवा कुठल्याही प्रकारची आपली भाकरी म्हणजे नाचणीची ज्वारीची किंवा आपली तांदळाची भाकरी यासोबत तुम्ही खाऊ शकता. आमच्याकडे ही भाजी भाकरीसोबतच खाल्ली जाते त्यामुळे मी गरमागरम भाकऱ्या भाजल्या आणि त्यानंतर ही भाजी आम्ही भाकरीसोबत खाल्ली. तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचे बटन दाबल्यामुळे या चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सगळ्यांचे धन्यवाद.